श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. वृषभ राशीच्या मित्रांनो, आजपर्यंत आम्ही जे दुःख सहन केलं, जे कष्ट उचलले, जे अपमान तुम्ही सहन केले, त्याला कोणालाही कल्पना नसणार. तुम्ही एका एवढ्या कठीण काळातून गेला जिथे तुमच्या लोकांनी तुमच्यावर अविश्वास केला, तुमच्या प्रामाणिकपणाची खिल्ली उडवली आणि तुमच्या मनाला ठेस पोचवण्याचा प्रयत्न केला. रात्री डोळ्यामध्ये पाणी आणून तुम्ही अनेकदा देवाला विचारलं असेल, माझ्या वाटेवर हे सगळं का? कष्टाचं फळ दुसऱ्याला का चोरलं? मला फक्त संघर्ष का करावा लागला? पण माझ्या मित्रांनो, मी सांगते, तुमचा संयम संपत चाललाय. तुम्ही जे इतक्या सहनशक्तीने सहन केलं त्याचा हिशोब नियती नक्की करणार आहे. कारण नाशाच्या गर्दीतून तुमच्या यशाची नवी सुरुवात होणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी 23 फेब्रुवारी 2026 हा महत्त्वाचा दिवस आहे, जेव्हा आकाशामध्ये मंगळ आणि राहूचा तगडा योग तयार होतो. कर्माच्या जागी होणार आहे. हा ग्रह बदल जितका भीतीदायक वाटतो तितकेच तुमच्यासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. गुरुजींच्या प्रभावाखाली तुमच्या राशीवर जे वर्षानुवर्ष होत असलेले नकारात्मकतेचे सावट आहे ते आता ग्रहाच्या जोराच्या बदलामुळे झळकून नाहीसे होणार आहे. पण हा बदल तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप येणार आहे, जे शत्रू आज तुम्हाला कमी लेखत आहे ते तुमच्या प्रगतीला थक्क होतील. हा काळ तुमच्या नशिबातील लोखंडाला सोन्यामध्ये बदलण्यासाठीचा योग आहे. ग्रहांची जबरदस्त हालचाल तुमच्या करिअरमध्ये अशी संधी येणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसती. वृषभ राशीच्या मित्रांनो, या संपूर्ण संघर्षाच्या काळामध्ये तुमच्या पाठीशी साक्षात कुलस्वामिनी माता तुळजाभवानीचा आशीर्वाद राहणार आहे. गुरुजींच्या सांगण्यानुसार ज्याची आई तुळजाभवानीची कृपा आहे त्यांना या भीषण अंगारक योगाची झळ तर कधीच पोहोचणार नाही. उलट आई भवानीची तलवार तुमच्या शत्रूच्या संहार करणार आहे. तुमच्या आयुष्यातील अपमान, सन्मानात आणि दारिद्र्यात संपत्तीत बदलण्याची हीच खरी वेळ आहे. साक्षात शक्तीचे स्वरूप तुमच्या घराचं, तुमच्या कष्टाचं रक्षण करणार आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री माता तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचं संपूर्ण कुलूप उघडणार आहे. पण तुमच्या घरामध्ये सुवर्णयोग सुरू होणार आहे. हा फक्त आशीर्वाद नाही तर आईने आपल्या लेकरांना दिलेला अभयदान आहे. मित्रांनो, आई तुळजाभवानीची कृपा कायम राहावी म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, बघूया की 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ तुमच्या कर्माच्या भावात प्रवेश करतोय. गुरुजींच्या मते हा प्रवेश शांत नसून एखाद्या ज्वालामुखीच्या स्फोटासारखा असणार आहे. आजपर्यंत तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायामध्ये ज्या अपमानाला सहन केलं, ज्या लोकांनी तुमच्या कष्टाचं श्रेय चोरलं, त्यांच्यासाठी आता हा दिवस उभा आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला अचानक कामावरून काढून टाकण्याची भीती किंवा व्यवसायाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शत्रू तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करेल, पण तुमच्या राशीमध्ये राहू ग्रह तुमच्या मनामध्ये शंका निर्माण करेल की माझं काहीच खरं नाही आहे. पण मित्रांनो, सावध राहा, हे सगळं फक्त मानसिक युद्ध आहे. ज्या शत्रू तुमची हार करून घेण्याची अगदी तयारी केलेली आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना या ग्रहांच्या संघर्षाचा परिणाम तुमच्या मानसिक शांततेवर होणार आहे. गुरुजींनी दिलेल्या भविष्यवाणीनुसार या काळामध्ये तुमच्या जुना कष्ट आठवतील आणि तुम्हाला पुन्हा रडू येईल. इतका मी का कष्ट केले, मला काय मिळालं, हा प्रश्न सतावेल राहील. पण तुमच्या राशीत खरंच हालचाल सांगते की 23 फेब्रुवारीच्या त्या काळ्या रात्री तुमच्या दारातून नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्यामुळे घरातलं वातावरण उधळून निघेल. ही वेळ तुमच्या सहनशक्तीची शेवटची कसोटी आहे. तुमच्या शत्रूंना वाटेल की त्यांनी तुम्हाला हरवले, पण त्यांना हे कळणार नाही की तुमच्या मागे आई तुळजाभवानीची ताकद उभी आहे. वृषभ राशीच्या तुम्हाला या कठीण काळामध्ये मंगळाची तीव्र शक्ती तुमच्यासाठी विनाश नाही तर संरक्षण ठरणार आहे. तर नवनिर्माण होईल. या काळामध्ये जे लोक तुम्हाला सोडून जातील ते तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे होतील. हे ग्रह परिवर्तन तुमच्यासाठी एका नव्या कामाची, व्यवसायाचे दारे उघडणार आहेत, जेथे तुम्हाला एका पटीपेक्षा 10 पट जास्त मान आणि पैसे मिळतील. 13 फेब्रुवारीच्या त्या रात्री जर तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन, तर तुमच्या अपमानाचे रूपांतर थेट विजयाच्या गुलालात होणार आहे. तुमची जिद्दच तुम्हाला शून्यातून ईश्वर निर्माण देणारी आहे. मित्रांनो, चला पुढे आपण पाहूया वृषभ राशीच्या लोकांसाठी तो विश्वासघात करणारा चेहरा कोण आहे. तो जवळ असूनही तुमचं फसवणार आहे, जो तुमच्या घराची तिजोरी भरून टाकेल. 23 फेब्रुवारीला घराबाहेर पडताना एक छोटासा उपाय काय करायचा, त्यामुळे तुम्ही अपघातातून बचावू शकाल. त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा. वृषभ राशीच्या लोकांसाठी 23 फेब्रुवारी तुमच्या राशीत ग्रहाचा महासंग्रम होणार आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या नात्यामध्ये एक भयानक मुखवटा उघड होणार आहे. या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा एक विश्वासघाताचा योग तयार झाला आहे, जिथे तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे अशी एखादी व्यक्ती तुमच्या पाठीत खळी घालू शकते. आजपर्यंत ज्यांना तुम्ही आपले समजून सांगितले, सगळं दिलं,
तेच तुमच्यावर कष्टावर यशावर डल्ला मारण्यासाठी शत्रूशी हात मिळवत आहे. गुरुजींनी इशारा दिला होता की 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग होण्याचा प्रयत्न होईल, पण ही वेळ कोसळून जाण्याची नाही तर शत्रूचा हक्क ओळखून सावध होण्याचे आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, आर्थिक बाबतीत एकदम धक्कादायक गोष्ट आहे. असंही खुलासा केलाय की तुमच्या मेहनतीची कमाई हडपायचं असेल तर काही गुप्त विद्या किंवा कुटील कारस्थान वापरून तुमचे शत्रू, नातेवाईक, अगदी शेजारीही तुमच्याशी धोका करू शकतात. तुमच्या राशीचा प्रभाव तुम्हाला चक्कर देईल, त्यामुळे मित्र आणि शत्रू यांचा फरक ओळखणं कठीण होईल. आजपर्यंत तुम्ही जे अपमान सहन केला त्यामागे या लोकांचाच हात होता, जे तुम्हाला कायम कमी लेखायचे. पण एकदम सकारात्मक बाजूसुद्धा सांगितले की स्वामींच्या कृपेने हा विश्वासघात हे नक्कीच फायदा होणार आहे, कारण जे वाईट लोक तुमच्या आयुष्यात कायम निघून गेले तर तुमच्या प्रगतीचा खरा मार्ग उघडेल. ज्यांनी आधी तुम्हाला थांबवलं होतं ते आता मोकळं होणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, या संकटाच्या काळामध्ये, वादळामध्ये एक खास दैवी संकेत तुमच्यासाठी घेऊन येत आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्री जर अचानक घरातील देवळाजवळ किंवा उंबरठ्याजवळ एखादा शुभ संकेत दिसला तर समजा की देवानेच रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. ही मंगळाची प्रचंड ऊर्जा तुमच्या शत्रूचा काही भाग नष्ट करणार आहे. साहस असेल असा माणूस उभा राहणार नाही. ज्यांनी तुमचा अपमान केला ते लोकच आता तुमच्या मदतीला हात पुढे करतील. जर तुम्ही या काळामध्ये शांत बसून देवाचे स्मरण केले तर हा काळ तुम्हाला अखंड लक्ष्मी आणि समाजात सर्वोच्च स्थान मिळवून देणारा ठरेल. तुमचं यश नक्की ठरेल मित्रांनो. शिवाय वृषभ राशीच्या लोकांसाठी 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री जेव्हा मंगळ आणि राहूच्या प्रयत्नकारी संगम तुमच्या दशम भावात येईल, तेव्हा नशिबाच्या पेटीतील नकारात्मकतेची साखळी तुटायला सुरुवात होईल. एक अत्यंत गुपित सांगितलेला आहे, इशारा दिलाय की या काळामध्ये तुम्हाला कारणांशिवाय अस्वस्थ वाटेल आणि जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतील. असं वाटेल की नशिबात तुमच्यासोबत सोडत आहे. पण लक्षात ठेवा, हा फक्त एक भास आहे. आग्रह योग तुमच्या आयुष्यातील ज्या सर्व कर्मांना जाळून भस्म करण्यासाठी आला आहे, त्यामुळे तुम्ही आतापर्यंत यशापासून दूर राहिला आहेत. हा कसोटीचा काळ तुमच्या विजयासाठीच तयार आहे. वृषभ राशीच्या सगळ्यांना आर्थिक बाबतीत एक असं रहस्य उघड केलं आहे जे तुमचे डोळे उघडून टाकेल. तुमच्या पैशावर आणि प्रगतीवर अनेक दिवसांपासून असलेला अडथळा दूर होईल. कोणीतरी तुमच्यावर नजर लावलेली आहे, ज्यामुळे तुमचे मेहनतीचे फळ लागत नव्हते. 23 फेब्रुवारी त्या रात्री तुमच्या संपत्तीवर आणि घरातील दागिन्यांवर संकट येण्याची शक्यता आहे. शत्रू तुमच्या आर्थिक नाड्या आवळण्याचाही प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हाल. पण एकच चांगली गोष्ट आहे, देवाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला अशा एका गुप्त मार्ग सापडणार आहे जो एका रात्री तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढेल. जे तुमच्या मेहनतीचे फळ चोरतील ते स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकतील आणि त्यांना सावटी लागेल. संधी मिळवणारच नाही. वृषभ राशीच्या लोकांसाठी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरळ देवाने तुम्हाला विजयाचा मार्ग दाखवलेला आहे. 23 फेब्रुवारीला जर तुम्ही तुमच्या दाराजवळ उंबरठ्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढून एक तेलाचा दिवा जरी लावला तर या राशीतील सगळे अडथळे दूर होणार आहेत. देवाच्या कृपेने तुम्हाला आजपर्यंत जे अपमान सहन करावा लागला आहे त्याचा बदला आता नियती घेणार आहे. अचानक वडिलांच्या संपत्तीतून काही मोठी संधी आणि अनपेक्षित लाभ मिळवण्याचे योग तयार होत आहे. मित्रांनो, जर आकाश कोसळलं तरी देव तुमचं रक्षण करण्यासाठी तयार असतं. तुमचा संघर्ष आता सुवर्ण काळाच्या दारात पोहोचला आहे. मित्रांनो, त्याचबरोबर वृषभ राशीच्या सर्व लोकांना 23 फेब्रुवारीचा काळ तुमच्या संयमाची शेवटची मर्यादा पाहणारा आहे. कारण तुमच्या राशीत होणारा हा ग्रहाचा मोठा विस्फोट थेट तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करणार आहे. की ह्या काळामध्ये तुम्हाला अनावश्यक भीती वाटू शकते किंवा काहीतरी अचानक आणि अघटितही घडेल असं भासू शकतं. घरचं सुख शांतीवर कोणीही कटाक्ष ठेवलेला आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या कुटुंबामध्ये वाद सुरू होऊ शकतो. शत्रूंनी तुमच्या विरुद्ध जाळे विणले आणि ते तुम्हाला चारही बाजूंनी घेरायचा प्रयत्न करत आहेत. पण सावध राहा. ही ती वेळ आहे जेव्हा तुमची खरी ताकद दिसून येईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी भविष्यवाणीनुसार तुमच्या कष्टाचा आणि अपमानाचा हिशोब आता अग्नीच्या स्वरूपामध्ये पूर्ण होणार आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखून तुमचा अपमान करतील तेच लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील. सावधगिरी बाळगा. हे लक्षात ठेवा की या काळामध्ये कोणालाही लगेच क्षमा देऊ नका, कारण ते तुमच्या बुद्धीला फसवून पुन्हा त्याच संकटामध्ये टाकण्याचा प्रयत्नही करू शकतात. पण यात एक खूप चांगलं रहस्य आहे की देवाच्या आशीर्वादाने तुमची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजेच इन्स्ट्युशन प्रचंड वाढवणार आहे. विजयाचा आशीर्वाद तुमच्यासाठी ढाल बनून राहीलच. 23 फेब्रुवारीच्या रात्री आई भवानी एक विशेष ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. जर तुम्ही त्या दिवशी सकाळी स्नान करून देवाचे स्मरण केले आणि कपाळावर शेंदुराचा दिवा टिळा लावला तर
जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचे वाकडे करणार नाही. तुमची अडकलेली कामे सुद्धा होतील आणि ज्यांनी तुमचे शत्रू समजले होते ते आपसामध्ये भांडून नष्ट होतील. हा काळ तुमच्या कष्टाचे सोने करणारा ठरणार आहे. तुम्हाला समाजामध्ये असे स्थान मिळवून देईल ज्याची तुम्ही कधीही स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती. तुमचा विजय आता साक्षात नियतीने लिहिलेला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भविष्यवाणीचा हा एक 5वा आणि अंतिम भाग, जिथे तुमच्या आयुष्यातील कष्टाचा अंत आणि विजयाचा महासोहळा सुरू होणार आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या काळरात्री जेव्हा मंगळ आणि राहूचा प्रलयंकारी योग त्याच्या शिखरावर असेल, तेव्हा तुमच्या राशीवर वर्षानुवर्षे असलेला अपमानाचा शाप कायमचा नष्ट होणार आहे. ही ती रात्र आहे जेव्हा देव तुमच्या स्वतःच्या नशिबावर फेरविचार करणार आहे. आजवर तुम्ही जे सोसले आहे, जे गमावले आहे, त्या लोकांसाठी आम्ही रडलात, त्या सर्वांचा हिशोब पूर्ण करून आई भवानी तुमच्या झोळीमध्ये आनंदाचे दान टाकणार आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यातील अंधाराचा शेवट आणि प्रकाशाची सुरुवात ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, भागातील सर्वात मोठे गुपित उघड केले आहे. 23 फेब्रुवारीला अमृतसिद्धी योग सक्रिय होणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांचा जाग राजयोग येणार आहे. ज्यांनी तुमचा अपमान केला आहे, त्यांना तुमच्या कष्टाची वेळ सोडून दिले, तेच लोक आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. देवाच्या आशीर्वादाने तुमच्या शत्रूचे सर्व डावपेच या एका क्षणात भस्म होतील. तुमच्या प्रगतीच्या मार्गात जो दगड होता, तोच आता तुमच्या यशाची पायरी ठरणार आहे. जे वेळ केवळ परिवर्तनाची नाही तर तुमच्या राशीच्या पुनर्जन्माचे आहे. वृषभ राशीच्या जातकांनी या संपूर्ण संघर्षाचा शेवट साक्षात विजयाच्या गुलानाने होणार आहे. गुरुजी ठामपणे सांगतात की 23 फेब्रुवारीच्या या महासंग्रामानंतर मकर आणि कुंभ राशीपेक्षा वेगाने वृषभ राशीचा भाग्योदय होणार आहे. देवाच्या कृपेने येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे आणि तुमची संपूर्ण अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट संपले असून आता सुखाचा दिवस येणार आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरणार आहे. ज्यांना या 5ही भागातील रहस्यांवर श्रद्धा ठेवली आहे, त्यांचे आयुष्य आता सोन्यासारखे चककणार आहे. देव तुमचं कल्याण करो. स्वामी समर्थांचा आणि बजरंगबलीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठी राहील. लगेच व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने भावाने श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.